आता हिंगोली मतदारसंघामध्ये गद्दारांपेक्षा ओरिजिनल शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि त्यांचं चिन्ह जे मशाल आहे यालाच लोक जास्त पसंती देत आहे। हे फक्त मलाच वाटतं असं नाही, तर मी जेव्हा बातम्या पाहिल्या, मी अनेक यूट्यूबवर सगळ्या न्यूज चॅनलवरच्या बातम्या पाहिल्या, तर त्या बातम्यांचे मी काही स्क्रीनशॉट, लोक जे कमेंट्स करतात ते स्क्रीनशॉट पण मी तुम्हाला इथे सगळे टाकणार आहेत। त्याच्यावरून हेच लक्षात येतं आहे की बाबूराव कदम यांचं सुद्धा भाषण असताना तिथे सगळ्या लोकांनी ह्याच कमेंट केलेल्या आहेत की येणार तर नागेश पाटील आष्टीकरच येणार आहेत। आणि त्यांच्या नागेश पाटील आष्टीकर यांच्या सोशल मीडियाच्या ह्याच्यावर पण लोकांचा जो प्रतिसाद मी बघते आहे तो मला असं वाटतंय की खरंच त्यांना लोक जास्त प्रतिसाद करत आहेत। आणि इव्हन अनेक लोकांनी पोल पण घेणं सुरू केलेलं आहे, तर तो पण मी स्क्रीनशॉट इथे तुम्हाला दाखवते। त्याच्यावरूनही अनेक लोकांनी कोणाला पसंती दिलेली आहे ते तुम्हाला इथे दिसत असेलच। आष्टीकरांचं आणि कदम यांचं, या दोघांचं जेव्हा मी भाषण एकत्र पाहिलं, एकाच दिवशी पाहिलं, तेव्हा पण मला कम्पेअर करताना खरंच असं वाटलं की नाही, व्यवस्थित जेन्युइन आहे आणि यांना काहीतरी कळत आहे काय असायला पाहिजे ह्याच्याविषयी, ना की कदम यांच्यासारखं की हां मोदी मोदी फक्त करत राहायचं आणि मोदींचे हात बळकट करायचे आहे।